पण ह्याला ना रंगमंच स्वरूपाची ह्याची आवाका आहे आणि ती शक्यता ह्याची खूप चांगली आहे. आपण जेव्हा गोष्ट एखाद्याला सांगतो तेव्हा कधी कधी असं गोष्ट सांगायला सुरुवात करतो आणि मग हळूहळू आपण त्या गोष्टीतलं एखादं पात्र होऊन जातो की 2 अंकात 2 वेगवेगळ्या कथा आहेत. पहिली कथा आहे ती पावसातला पाहुणा आहे, दुसरी कथा आहे ती आहे जेवणावळ. आता दोन्हीला विजय सरांनी ट्रीटमेंटच वेगवेगळी ठेवली आहे. बोलणारी माणसं शांत झाली, गजबजून गेलेली पंगत गप्प झाली. कोणीतरी वाड्याच्या पायऱ्या चढून वर येत होतं. त्याच्या कुरडण्याची चाहूल लागताच सगळे शांत झाले. मध्यरात्रीचा प्रहार झाला. सगळ्यांच्या माना दाराच्या दिशेने वळल्या. कुणीतरी अगदी अस्ताव्यस्त, थकलेलं, बुजगावण्यासारखं असं काहीतरी वाड्याच्या पायऱ्या चढून वर आलं. सगळे क्षणभर ताकपाटी विसरले, भूक विसरले. सगळी शक्ती एकवटून तो पायऱ्या चढून वर आला. वाड्याच्या भक्कम दरवाजाचा आधार घेऊन कसा बसा उभा राहिला. ओट्यापर्यंत आलेली त्याची आकृती काहींना दिसली तेवढी त्यांनी पाहिली. काहींनी माना उंचावल्या, काही जागच्या जागी चुळबुळ करू लागले. तो सगळ्यांनाच दिसत नव्हता, पण इतरांच्या वागण्यावरून त्याची चाहूल लागत होती. कोण आहे? तुम्ही जेवायला बसलाय ना? मला भयंकर आणि तो जागच्या जागी कोसळला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com वर. माझ्यासोबत आहेत पुष्कर श्रोत्री. पुष्कर दादा, खूप स्वागत आहे पुन्हा एकदा रंगभूमी.com वर. धन्यवाद धन्यवाद. कशी आहेस? मी मस्त आहे. आजीबाई जोरात नंतर पुन्हा तुमच्याला भेटून खूप आनंद होतोय. आणि तेही चांगले, म्हणजे नाटक तेही चांगलं आहे. आणि एक प्रामाणिक अभिनेता काय असतो ना, त्याची डेफिनेशन आहे पुष्कर दादा. खरंच म्हणजे डिरेक्टरने सांगितलंय ते व्यवस्थित फॉलो करायचं, उगीच फालतू ॲडिशन्स नाही घ्यायचे. मी खरंच आहे ऑब्झर्व केलंय पुष्कर दादांचं. आणि आत्ता मला सुरुवात करायला लागेल यापासून, कारण विजय केंकरेंशी आत्ताच गप्पा मारत होतो. ते म्हणाले की ही तुमची संकल्पना आहे, घाबरायचं नाही, हे तुम्ही सुचवलंय आणि ह्याचं पुढेही काही काही होणार आहे, ते पण आम्हाला हिंट मिळालेली आहे. तर त्याबद्दल सांगा, कसं सुचलं? झालं असं की कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळी मराठी रंगभूमी ठप्प होती आणि त्यावेळी काहीतरी वेगळं करावं असं डोक्यात चाललं होतं. आणि तेव्हा मी विजय केंकरेंशी बोलून जितेंद्र जोशी, शर्वरी लोहकर आणि मी, आम्ही तिघांनी मिळून ह्याचं ऑनलाईन अभिवाचन केलं होतं. आणि तेव्हा त्याला काही 2-4 जे काही प्रयोग झाले होते ऑनलाईन, त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. आता अर्थात तो कोविडच्या पहिल्या फेजमध्ये झाला होता. त्यानंतर खूप दिवस माझ्या डोक्यात असं चाललं होतं आणि मी विजय सरांना सारखं असं म्हणत होतो की आपण ह्याचं ना रंगमंचीय सादरीकरण करूया. आपण ऑनलाईन अभिवाचन असं रूप लोकांसमोर मांडलं, पण ह्याला ना रंगमंचीय स्वरूपाची ह्याची आवाका आहे आणि ती शक्यता ह्याची खूप चांगली आहे. मग विजय सर हो म्हणाले आणि मग हे सगळं कसं करायचं, काय करायचं आणि काहीतरी वेगळं करायचं म्हटल्यानंतर माझा जवळचा मित्र आणि आमचा बदाम राजा प्रोडक्शन्सचा निनाद करपे हा कायम आमच्या पाठीशी उभा असतो, परफेक्ट मर्डरपासून. त्यामुळे काहीतरी वेगळं करायचं म्हटल्यानंतर त्याच्या कानावर घातलं की असं असं आम्हाला करायचं आणि तो लगेच तयार झाला. सो इतका चांगला निर्माता बदाम राजा प्रोडक्शन्ससारखा, विजय केंकरेसारखा दिग्दर्शक, मग कास्टिंगचा विचार करता ह्याचं नुसतं अभिवाचन करायचं नाही किंवा ह्याचं नुसतं काही लोकांसमोर वाचून दाखवायचं किंवा पाठ करून म्हणायचं नाही आहे, तर ते आत्मसात करून लोकांसमोर सादर करायचं आहे. सो मग विजय सर म्हणाले की आपण अशी स्टारकास्ट बघूया की ज्याच्यामुळे तुम्हा तिघांनाही इक्वल त्याच्यामध्ये वाव मिळेल आणि तुम्हाला तिघांनाही ते सादर करत असताना तुम्हाला काहीतरी गंमत मिळेल. आणि त्यानुसार डॉक्टर गिरीश ओक, डॉक्टर श्वेता पेंडसे या सगळ्यांच्याबरोबर आधी काम केलेलं होतं. पण इथे हे सगळं करत असताना फार वेगळी मजा आणि फार
वेगळाच अनुभव आहे ही नाटकाची प्रोसेससुद्धा. सांगा ना थोडीशी थोडी प्रोसेस सांगा ना आम्हाला. प्रोसेस अशी आहे की आपण जेव्हा गोष्ट एखाद्याला सांगतो तेव्हा कधी कधी असं गोष्ट सांगायला सुरुवात करतो आणि मग हळूहळू आपण त्या गोष्टीतलं एखादं पात्र होऊन जातो, समोरचं पात्र करून टाकतो आणि मग आपण गोष्ट तशी उलगडत सांगतो ना. तसं काहीसं या प्रोसेसमध्ये घडतं की ह्याच्यामध्ये कोणीतरी एक सूत्रधार म्हणून येतं, मग कोणीतरी त्याच्यातलं पात्र घडतं, मग पहिला जो पात्र असतो तो कधीतरी सूत्रधार होतो आणि जो सूत्रधार असतो तो पात्र होतो आणि असं करत 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 अख्खी गोष्ट तुमच्यासमोर एनॅक्ट करून दाखवली जाते. सो त्याला रंगमंचीय सादरीकरण करत असताना ती आत्मसात करून त्यातला जो नेमका धक्का आहे, त्यातलं जे नेमकं मर्म आहे ते समोर आणण्यासाठीचे ट्विस्ट्स, त्या समोर आणण्यासाठीचे गिमिक, हे सगळं विजय सरांनी वापरलेलं आहे. रंजकही आहे आणि रोमांचकही आहे. वा, प्रचंड खूप प्रचंड. उत्सुकता वाटते. आणि त्याच्यात पण काय आहे की 2 अंकात 2 वेगवेगळ्या कथा आहेत. पहिली कथा आहे ती पावसातला पाहुणा आहे, दुसरी कथा आहे ती आहे जेवणावळ. आता दोन्हीला विजय सरांनी ट्रीटमेंटच वेगवेगळी ठेवली आहे. सो पहिली जरा सस्पेन्स थ्रिलर असताना त्याला एक रोमांस आहे आणि दुसरी सस्पेन्स थ्रिलर असताना त्याला क्रौर्य आहे. सो अशी 2 वेगवेगळ्या धाटणीच्या कथा तुमच्यासमोर येत आहेत. वा, दोन्ही याच्यात मी पाहुणा आहे. आता घाबरायचं नाही. मी तर घाबरले बाबा आणि मला मजा येते घाबरायला. मी जाणार आहे बघायला, अनुभवायला. तुम्ही कधी जाणार आहात ते सांगा. कारण गंमत काय सांगतो, सध्या जगभरातला बहुतांशी प्रेक्षकांचा आवडता जॉनर आहे तो म्हणजे सस्पेन्स थ्रिलर. काही जणांना हॉरर पण आवडतो. आता ह्या ज्या कथा आहेत ना, या हॉररपेक्षा गूढ कथा जास्त आहेत, भयकथांपेक्षा गूढ कथा आहेत. त्यामुळे या ते जास्त अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही गोष्ट वाचली असली किंवा वाचली नसली तरी आमच्या सादरीकरणामध्ये गुंतत जात 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 तुम्हीसुद्धा त्यातले पात्र होता की काय असं तुम्हाला वाटत असताना अचानक समोर तो धक्का येणं, ही गंमत ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मराठी रंगभूमीकडे तरुण प्रेक्षक फिरायला लागला आहे. जो आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात आपल्याला दिसायचा, तो आता तरुण प्रेक्षकसुद्धा मराठी रंगभूमीकडे फिरकतोय, तो बघायला येतोय, नवीन नवीन प्रयोग बघायला येतोय. तर त्यांच्या आवडीचा जॉनर जर कुठचा असेल तर तो त्यांना जर दिला तर त्यांना आवडतं. त्यामुळे तरुण प्रेक्षक खूप सस्पेन्स, थ्रिलर, हॉरर हे सगळं बघतायत आणि ही आत्ताचे आकडे सांगतायत. नक्कीच. त्यामुळे घाबरायचं नाहीला सुद्धा तरुण प्रेक्षकांनी आत्तापासूनच विचारायला सुरुवात केली आहे, आमच्या इकडे कधी आहे, आमच्या इकडे कधी आहे, आमच्या इकडे कधी आहे. हॅशटॅग नाटक डेट करायचे ना त्यांना. तुमच्या लिस्टमध्ये अजून एक नाटक ॲड झालेलं आहे. एक आवाहन दादा तुमच्याकडून नाटकाबद्दल. नक्की. रत्नाकर मतकरी हे इतके सिद्धस्त लेखक होते. त्यांनी छान छान गूढ कथा लिहिलेल्या आहेत, त्यांनी बालनाट्य लिहिलेली आहेत, नाटककार म्हणून मोठे आहेत. पण त्यांच्या गूढ कथा आम्ही वेगळ्या स्वरूपात तुमच्यासमोर आणतो आहोत. माझ्याबरोबर डॉक्टर गिरीश ओक, डॉक्टर श्वेता पेंडसे आहेत, विजय केंकरे यांनी ह्याचं सगळं रंगमंचीय सादरीकरण केलेलं आहे. अजित परब याचं अप्रतिम असं संगीत आहे. या नाटकामध्ये एक सुंदर गाणं आहे, ह्याच्यामध्ये भारत आंबेंच्या कविता आहेत, विंदा करंदीकरांची कविता आहे, पण ती वेगळ्या स्वरूपात तुमच्यासमोर येते. मंगल केंकरे यांनी ह्याच्याशी पुरेशी अशी साजेशी अशी वेशभूषा केलेली आहे. आणि हे सगळं गहिरेपण अधिक गडद करण्यासाठी शीतल तळपदे याची प्रकाश योजना आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी तुम्ही बघता, तुम्हाला नाही असं वाटत की घाबरायचं नाही, हे ताबडतोब जाऊन बघायला हवं.